अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। अरुण, शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्यानंतर या गोंधळाला सुरुवात झाला, नेमकं काय घडलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? जे आपण दृश्यामध्ये बघतो आहोत की शिवराज आणि ऋतुराज या दोघांमध्ये ही कुस्ती होती आणि या दोघांमधला जो विजयी होईल गादी गटातनं तो फायनलला जाणार होता। महाराष्ट्र केसरी कुस्तीची पद्धत अशी असते की गादी गटातनं विजेता आणि माती गटातनं विजेता या दोघांमध्ये फायनल होते। आता शिवराजचा जर आपण इतिहास बघितला किंवा त्याची पार्श्वभूमी बघितली तर शिवराज या आधी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आलेला आहे आणि त्यामुळे सलग जर तिसऱ्यांदा म्हणजे आता जर त्यांनी ही सेमीफायनल जिंकला असता आणि तो जर फायनल मध्ये गेला असता तर त्याची जिंकण्याची शक्यता होती आणि तिसऱ्यांदा तो महाराष्ट्र केसरी झाला असता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता। आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची ही कुस्ती होत असताना त्याच्याकडे सबंध कुस्ती प्रेमींचं त्याचप्रमाणे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि ही कुस्ती सुरू असताना शिवराजला त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी ऋतुराजने ज्यावेळेस खाली खेचलं किंवा त्याच्यावरती जो डाव टाकला त्यावेळी त्याची पाठ जमिनीला लागलेली साधारणपणे त्या चित्रामध्ये किंवा दृश्यांमध्ये दिसत नाही। असं असताना देखील शिवराजवरती पॉईंट देण्यात आले आणि त्यातून कुस्तीचा निकाल लावण्यात आला आणि त्यावरती शिवराजने आक्षेप घेतला आणि याला त्या आक्षेपाचं रूपांतर अर्थातच त्याच्या संतापामध्ये झालं आणि थेट पंचावरती त्यांनी हल्ला केला असं या चित्रांमधून किंवा दृश्यांमधून दिसतंय। मुळात असं असतं की कुठलीही कुस्ती सुरू असताना जर एखाद्या पंचाच्या निकालावरती जर काही आक्षेप असेल किंवा दुसऱ्या खेळाडूच्या संदर्भात काही आक्षेप असेल तर त्या कुस्तीपटूचे कोच हे मध्ये पंच जो असतो विशिष्ट रंगाचा तो फिरकावतात आणि त्यांना त्याच्यावरचा आक्षेप नोंदवण्याची मुभा असते। हा एक भाग असतो आणि दुसरा तर कुस्तीच्या निकालासंदर्भात जर आणखी काही तुम्हाला आक्षेप असेल तर निश्चितपणे त्याला देखील चॅलेंज करता येतं आणि मग तो कुस्तीचा निकाल बदलायचा किंवा रद्द करायचा हा निर्णय तिथली पंच कमिटी घेत असते। अर्थात या ठिकाणी ते सगळं कुठल्याच प्रकारची ही कुठलीच प्रक्रिया झाली नाही आणि एकच गोंधळ त्या ठिकाणी हे उडाला। कुस्तीपटूंचा राग हा त्या ठिकाणी आपण नेहमीच पाहत असतो। या आधी देखील अनेक कुस्त्या महाराष्ट्र केसरीच्या जेव्हा झालेल्या अनेकदा त्या निकालावरती किंवा पंचाच्या निर्णयावरती आक्षेप घेतले गेले आणि त्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचा अनुभव किंवा इतिहास आहे। बऱ्याचदा आपण पाहतो की कुस्तीचा निकाल किंवा कुस्तीचा निर्णय होत नाही तो वर किंवा त्याच्या आधीच मोठ्या संख्येनं त्या कुस्तीपटूचे किंवा त्या पैलवानाचे जे समर्थक असतात ते मैदानात किंवा मॅचवरती येतात किंवा मातीवरती येतात, रिंगणात येतात आणि ते हे गोंधळ घालायला सुरुवात करतात। आजही तशीच परिस्थिती तिथे निर्माण झाल्याचं किंवा उद्भवल्याचं बघायला मिळतं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या या सेमीफायनल मध्ये त्याला गालबोट लागलेला आहे। अजून फायनल म्हणजे अंतिम निकाल अंतिम लढत जी बाकी आहे। आता त्याआधीच हा गोंधळ झाल्यामुळे आता पंच त्याचप्रमाणे राज्य कुस्तीगीर महासंघ जो आहे त्याशिवाय म्हणजे या सगळ्या कुस्ती महाराष्ट्राचे कुस्तीगीर महासंघाशिवाय कुस्तीगीर परिषदेशिवाय एक राष्ट्रीय पातळीवरचा महासंघ कुस्तीचा असतो त्यांच्यापर्यंत हे प्रकरण जाऊ शकतं। आधीच कुस्तीमध्ये हे वेगवेगळ्या म्हणजे अंतर्गत कुस्त्या ज्या आहेत पदाधिकाऱ्यांच्या सुरू असताना कुस्तीच्या आयोजनावरनं असतात किंवा वेगवेगळ्या अलीकडच्या काळातल्या कायदेशीर लढायांवरनं हे सगळं सुरू असताना पुन्हा हा एक नवीन वाद महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने त्या ठिकाणी उद्भवलेला आहे। खरं तर एक कुस्तीचं एक राज्यस्तरीय अधिवेशन असतं याला म्हणतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वजन गटातल्या कुस्त्या होत असतात। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही त्या सगळ्यात मध्ये आकर्षण असतं, सगळ्यात मोठं लक्षवेधी अशी ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असते। महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानाला हा चांदीची गदा दिली जाते, त्याचप्रमाणे त्याचा एक वेगळा सन्मान किंवा त्याला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होत असते आणि त्यामुळेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे किंवा या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतं, त्याबद्दल उत्सुकता असते आणि आज ती उत्सुकता ताणली गेलेली असतानाच उपांत्यपूर्व सामना जो होता उपांत्यपूर्व जी लढत होती त्या लढतीमध्ये हा गोंधळ झाला। आता हा सगळा प्रकार तिथे अर्थातच सगळ्या अलीकडच्या काळामध्ये सगळं जी लढत असते किंवा सगळा जो सामना असतो सगळा जो इव्हेंट असतो तो कॅमेरामध्ये टिपलेला असतो। प्रत्येक गोष्टीचं बारकाईने त्याचं परीक्षण केलं जाईल, कदाचित पडताळणी केली जाईल आणि महत्वाचं म्हणजे की आता या दोन्ही खेळाडूंचे किंवा दोन्ही कुस्तीपटूंचे जे कोच आहेत त्यांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांचे जे काही सहाय्यक आहेत ते या विषयाला कशा पद्धतीनं पुढे नेतात, ते आक्षेप कशा पद्धतीने नोंदवतात आणि राज्य कुस्तीगीर परिषद पंचांना सोबत घेऊन काय निर्णय घेते हे आपल्याला आता पाहावं लागेल।
निश्चितच. त्यामुळे आता अंतिम सामन्याच्या आधीच खरं तर हा सगळा वादाचा प्रकार घडलेला आहे, प्रसंग घडलेला आहे. त्यामुळे आता अंतिम सामना होणार की नाही हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. निश्चितपणे अंतिम सामन्यावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कारण जर उपांत्य सामना त्याचा निकाल जर लागू शकत नसेल किंवा त्या निकालावरती जर आक्षेप घेतला गेला असेल तर निश्चित मग पुढे काय करायचा हा प्रश्न. अरुण सर थोडंसं थांबवतोय सध्या. राम सारंग सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर नेमकं काय घडलेलं आहे, तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे का? आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणं खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत चुकीचं असतं. मी म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती मला बरीच मिळालेली आहे. हो. आणि जे काय प्रकार घडला तो बरोबर नाही आहे मी मान्य करतो. पण तिथली परिस्थिती काय आहे आणि खरोखरच त्याच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्याच्या सहकार्यांना संधी आहे. कुस्ती थांबून तुम्ही तिथं न्याय मागू शकताय. आणि जी टेक्निकल कमिटी आहे ती रिप्ले बघून खरोखर त्याच्यामध्ये जर काय घटना घडल्या असतील चुकीच्या तर त्या दुरुस्त करण्याचा त्यांना अधिकार आहे. परत ती कुस्ती लावू शकतात किंवा जे काय पॉइंट आहेत जे ते दिले जातात. आता नेम आहे. पण खेळाडू उत्तीर्ण खेळणं हा खेळाडूचा म्हणजे हे आहे की गुणधर्म आहे. आणि खेळाडू थोडस कसं जिंकण्याच्या उद्देशानं तो जरा थोडं म्हणजे ह्याच्यात असतो. आणि त्याला जर आपल्यावर अन्याय न कळत झाला तो वाटला असेल तर त्याच्याबद्दल त्याने जी ऍक्शन घेतली त्या ऍक्शनवर त्याच्यावर म्हणजे त्याला शिक्षा पण होऊ शकते. कारण ते चुकीच्या कामाकरता त्याला म्हणजे त्याच्यावर म्हणजे ऍक्शन होऊन त्यानं स्पर्धा सोडून बाहेर जाणं किंवा तसं जर पाहिलं तर त्याने जी ऍक्शन घेतली ती पंचाला मारण्याची ही योग्य नाही आहे. ते चुकीचं घडलेलं आहे. हो. मात्र सारंगजी आता अंतिम सामन्याच्या आधी हा सगळा प्रकार घडलेला आहे. अंतिम सामना बाकी आहे. अंतिम सामन्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे किंवा काय होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये? नियमानं त्या कुस्तीला आपण म्हणजे बांधलेला आहोत सर्वच. म्हणजे टेक्निकल कमिटी असेल खेळाडू असेल तिथं कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं रिप्ले बघून तिथं तुम्हाला तो निर्णय योग्य जो आहे तो घेता येतो. त्याच्या समजा जर निकाल तो बायफॉल झाला नसेल आणि रेफरीचं काय त्याच्यामध्ये दुमत झाला असेल तर ते बघून आपल्याला त्याच्यावर निर्णय देता येतो. कुस्ती परत ती होऊ शकते. त्यांना पॉवर आहे. टेक्निकल कमिटीला म्हणजे स्पर्धा प्रमुख जे असतात त्यांना ती पॉवर आहे. आणि त्याचे मॅच चेअरमन रेफरी जज त्यांनी म्हणजे त्याच्याची म्हणजे जे काय घटना घडली असेल त्याच्यावरती निर्णय देऊ शकतात. आणि कुस्ती थांबवल्या नियमाप्रमाणे तर त्याच्यामध्ये निर्णय घेता येतो असाही नियम आहे. जर पैलवान आखाडा सोडून गेला असेल आणि त्याने ते काय ऍक्शन चुकीचे केल्या त्याच्यावर देखील त्याच्यावर ऍक्शन होईल. निश्चितच. त्यामुळे आता अंतिम सामना होतो का हे पाहावं लागेल. राम सारंगजी धन्यवाद, तुम्ही झी24 तासची बातचीत केली.